एक तास तुमच्या आयुष्यातला माझ्यासाठी, माझ्या आयुष्यातला तुमच्यासाठी. काय वाटेल ते झालं तर नजर हटवायची नाही. फक्त तुम्ही माऊलीनो आणि मी. एक तास फक्त आणि फक्त आनंद. आलं लक्षात? हा. आणि लहान मुलं कोण आहेत का रे? शाळेची मुलं कोण आहेत का? काय सांगतोय? शाळेच्या मुलांनो, विनाकारण दंगा करायचा नाही. मी काय शिक्षक नाही. शिक्षकांना बंधनं आहेत, मुलांना मारायचं नाही. आणि जरी कुठल्या एखाद्या शिक्षक बांधवांना मुलाला मारलं तर लगेच लहान मुलांना तुम्ही घरी सांगत जाता मम्मीकडं, मम्मी मम्मी मला मारलं. लगेच तुझी मम्मी फेरेन लावली लावून पर्स घेऊन शाळेत हजर. कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. विनाकारण कुणी दंगा केला खाली येणार एका रपाट्यात चड्डीवली. काय सांगतोय पोरानो? दंगा करायचा नाही. एक तास फक्त तुमचा माझ्यासाठी आणि माझा तुमच्यासाठी. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भेड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकावणारे, कल्याणच्या मुल्लायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रत्येकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्रिक, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज. संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे माँसाहेब जिजाऊ. स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनावरती कोरणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले. बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे. शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत, गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई. कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील. मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदो ऐसे, भले तर देव कासेची लंगोटी, नाटाळाचे माते हनुकाठी. हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा. आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोलू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के. चला मातानो, व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. पण जो जय जयकार होता तो तुमच्या फक्त मुखातून आला, तो अंतरंगापासून आला नाही, तो काळजापासून आला नाही. आणि म्हणून या विचार मंचावरून लक्षात घ्या, सुरुवातीला तुमच्या काळजामध्ये कृतज्ञता काय असते हे मी पेरतो. ए मातानो, कृतज्ञतेचा अर्थ असा आहे की ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ए माते, ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं, ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार दिले, ज्या मातीने माझ्यावरती संस्कार केले, त्या मातीला मी काय दिलं. आणि लक्षात घे, ज्या राष्ट्राचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो, त्या राष्ट्रासाठी मी काय केलं, याला म्हणतात कृतज्ञता. आणि माऊलीनं व्याख्यानाच्या सुरुवातीला मी नाव घेतलं होतं छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊ जिजाऊचं, माझ्या रमाईचं, माझ्या सावित्री माईचं, माझ्या लक्षात घ्या तुकोबारायांचं, गाडगे बाबांचं आणि विश्वरत्नांचं. आणि माऊलीनं तुम्हाला मी सांगतोय, ज्या ज्या
महामानवांची, क्रांतिकारकांची, समाज सुधारकांची नावं मी माझ्या मुखामध्ये घेतली आणि जी तुमच्या कानापर्यंत पोहोचली त्या सगळ्या महामानवांनी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी फक्त स्वतःचा चार भिंतीचा संसार केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानून बसलेलो आहोत. लक्षात घ्या, आज तुम्ही आम्ही इथं आनंदात बसलेलो आहोत कारण छत्रपती शिवाजी राजांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत लक्षात घ्या प्रत्येकानं या मातीसाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक घातला. म्हणून आज तुम्ही आम्ही ताट मानून बसलेलो आहोत मातानं. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? अंतरंगापासून झाला पाहिजे. बघ अंतरंगापासून झाला पाहिजे. ज्या ज्या वेळेला आव जिजाऊचं नाव माझ्या कानावरती येईल माते त्या त्या वेळेला तुझ्या अंगातलं रक्त सळसळलं पाहिजे. बघ प्रत्येक रक्ताचा थेंब तुझ्या धामण्यामधून चौखर उधळलेल्या घोड्यांच्या प्रमाणे धावला पाहिजे माते. कारण माझी आव जिजाऊ जन्माला आली नसते तर माझा छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला नसता आणि माझा राजा जन्माला आला नसता तर आज इथं तू ताट मानून बसली नसतीस. लक्षात घे हा राजा तुझ्या काळजामध्ये पेरायला आलोय बघ माते. आणि म्हणून सांगतोय बघ यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? मुखातून नाही झाला पाहिजे का? यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे? तर यांचा जय जयकार या काळजातून झाला पाहिजे बघ, या अंतरंगापासून झाला पाहिजे बघ. चला इथं आलेल्या माझ्या सगळ्या मातांनी, भगिनीने, माझ्या बंधूनं भगवंताने आपल्याला दोन हात दिलेले आहेत. त्या दोन हाताच्या दोन मुठी करायच्या, इथं ठेवायच्या आणि जय जयकार जोरात करायचा. हे प्रांगण, हे पटांगण दुमदुमून गेलं पाहिजे बघ. चला सगळ्यांनी आपल्या दोन हाताच्या दोन मुठी करायच्या आहेत, आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत. चला सगळ्यांनी सगळे काय ग इकडच्या माता काय साखरपुड्याला आलाय माझ्या का? वाजवून देता एखादं माझं? इकडं स्पेशल खुर्चीवरती बसलेल्या माऊली, हात दोन मुठी. चला लवकर सगळ्यांनी मोबाईल बंद आणि चला सगळ्यांनी चला सगळे पाठीमागा जोरात जय जयकार झाला पाहिजे. कॅमेरामॅन सगळे तिकडं जय जयकार बघ कसा मैदान असं भरून. चला जी माता मनापासून जय जयकार करणार नाही आपल्या जिभेवर वाचा सिद्धी आहे. वाचा सिद्धीचा अर्थ असा आहे जे मी बोलतो तेच होतं. चुकून जर कुणाला मी शाप दिला माझा शाप लागतो. जी माता अंतरंगापासून जय म्हणणार नाही अर्ध्या तासात तिच्या छातीत दुखायला लागल. पाऊण तासानं ती घामानं भिजल. 1 तासात डॉक्टर सांगतील हिचा काय उपयोग नाही, घरला घेऊन जावा. इथलाच फुलाचा गुच्छ तुला श्रद्धांजली म्हणून वाहणार आणि मी पुढच्या कार्यक्रमाला उद्या मुंबईला निघून जाणार. घराकडे जाऊन नवऱ्याला आहो म्हणायचं असल तर जय जयकार जोरात करायचा. मागच्या महिन्यात 9 घालवल्यात 9. या महिन्याची सुरुवात अजून झाली नाही आणि ती इथून होऊ नये. आलं का लक्षात? नाहीतर मग उद्या भिंतीवर फोटो आणि नवरा तुझा उगाच रडत बसल बघ, गेली गण कशी होती, लय चांगला, लय ना आलाय काय ते. आलं का लक्षात? त्यामुळं तू सगळ्यांनी हात घ्यायचा काय मरत नाही. चला आता घ्या. कॅमेरे तयार, फोटोग्राफ तयार. चला बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय. बोला भारत माता के जय. बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के जय. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बस. आता असाच जोश येणारा 1 तास चेहऱ्यावर पाहिजे. घराकडे जाताना आता उड्या मारत जायचं, टणा टणा टणा. नवरा पुढे आला आणि म्हणाला का ग एवढं उशीर, मला भूक लागले, तर नवऱ्याला म्हणायचं चाल बाजू हाट हवा आणि दे म्हणायचा. चाल बाजू हाट. माझा भाव आला होता सांगलीवरून, आनंदी जीवन कसं जगायचं सांगून गेलेला आहे. त्यातनं पण नवरा ऐकणा. तर तुला एक आयडिया देतो बघ. भगवंतानं एवढं सुंदर रूप कशाला दिलंय का तुला? एवढे लांब लांब केस कशाला दिलेत? का नुसता बुचडा बांधून पालन करायचंय त्याच्यामध्ये? बघ नवरा ऐकेना की ते केस सोडायचे. नवऱ्याला म्हणायचं डार्लिंग कम हिअर, कम हिअर. नवरा पुढं आला, गर करून केस फिरवायचे बघ. 2 त्याच्या नाकात गेले पाहिजे, उलटाच पडलं पाहिजे ते. तू आनंदात, तू आनंदी पाहिजेस बघ. आणि जर सासू पुढं आली तर सासूकडे बघायचं ना असं करायचं, आत्या म्हातारी पडली पाहिजे खाली.
म्हातारी खाली पडली की गप्पा बसायचं नाही, लगेच तिच्या बाजूला बसायचं आणि दुसऱ्या गालाचा मुक्का घ्यायचा. आत्या म्हातारी गडा गडा लोळली पाहिजे बघ, लोळली पाहिजे. आणि तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, लवकर घराकडे ये, अजून 8 दिवस आमोशेला आहेत, कशी काय करायला लागल्या. तिला म्हणायचं आता आमोशा नाही, आनंदाचं वारं माझ्या अंगात आलेलं आहे. आनंदी कसं राहायचं माझा भाव मला सांगून गेलेला आहे, मला माझा भाव बाप समजावून गेलेला आहे, माझा भाव मला आई समजावून गेलेला आहे. आता आनंदी आनंद. हे बघ माते, तुझ्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे बघ. तुझ्या चेहऱ्यावर जर आनंद असला ना, आईची शपथ सांगतो, हजारोच्या संख्येने तू इथं आलेले आहे ना, तर माते लक्षात घे, तुझ्या चेहऱ्यावर जर आनंद असेल तर घरातलं तुझं पोरगा आनंदी, घरातलं तुझं पोरगा आनंदी, तर घरातलं प्रत्येक व्यक्ती आनंदी, आणि प्रत्येक व्यक्ती आनंदी तर तुझं कुटुंब आनंदी, कुटुंब आनंदी तर आनंदी, आणि शहर आनंदी तर माझं राष्ट्र आनंदी. लक्षात घे माते, म्हणून तुझ्या चेहऱ्यावर अगोदर आनंद पाहिजे बघ. आणि म्हणून तुला सांगतोय, बघ ए माते इकडे बघ, आला हसायला चोरून हसायचं नाही. आविष्कार भैयाना, आविष्कार दादाना कशासाठी हे सगळा अट्टास कशासाठी केलाय? माझ्या दादा भाऊने एवढं सगळं कशासाठी केलंय? तुझ्यासाठी केलेलं आहे बघ. हे बघ, आलं हसायला चोरून हसायचं नाही, फुसू करून. आलं हसायला दात काढून जोर जोरात हसायचं. किडलेली दात शेजारणीला दिसली तरी चालत्यात, तू जोरात हसायचं. हसता हसता टाळी द्यायची, पडली तरी चालत्या, पण तू आनंदी पाहिजे. हे बघ माते, तुला खरं सांगतो, नाहीतर कसं लाजायचं, कसं हसायचं, कोणतर आमच्या यांना सांगेल, मग घरात भांडणं होतील. तुझं ह्यांनी लय नालायक काय बघ, ते कुठं पण जाऊन हसून येईल. तुला हसायला मिळतंय का? वर्षातून कधीतरी एक दिवस अशी एकत्र येतेस बघ. नाहीतर माऊली मला खरं सांग, आईची शपथ घेऊन सांगतो, तू जरी महिन्याला 1 लाख कमवत असलीस, तुझा व्यवसाय असेल, तू नोकरी करत असलीस, तरी सुद्धा सगळ्यात सकाळी अगोदर कोण उठतं? माऊली तू उठतेस. लक्षात घे. सगळ्यात शेवटी कोण झोपतं? तू झोपतेस. लक्षात घे. शेवटचं भांड धुवायचं. हे बघ, प्रत्येकाच्या अंगावर चादर टाकायची. इकडं बघ, उद्या स्वयंपाकाला नाश्त्याला काय करायचं याची तयारी आजच करायची, आणि मग माऊली तू झोपी जायचं. म्हणजे सगळ्यात अगोदर तू उठतेस आणि सगळ्यात शेवटी माझी माऊली तू झोपतेस. म्हणून आम्ही आनंदात आहोत बघ. या राष्ट्रातला प्रत्येक संसार आनंदी आहे, तुझ्यामुळे आनंदी आहे. मग तुला व्यक्त व्हायला कधी मिळतं का? नाही मिळत. आज व्यक्त व्हायचं बघ. आज भरपूर हसायचं, आनंदानं हसायचं. मन मोकळं करायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला, तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. आई शपथ घेऊन सांगतो, तुमच्या इतकंच छळतं मला. खुर्ची दे रे मला इथे. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. आई शपथ घेऊन सांगतो, तुमच्या इतकंच छळतं मला. पण आज माझ्यासाठी माऊलीनं, पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. आपण आपलं चांदणं होऊन अंगण भर पसरायचं. अरे सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. मन मोकळं अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. माते, प्रत्येकाच्या आयुष्यात काय केवळ काटेरी डंका आहेत? अगं माऊली इकडं बघ, आमच्या आयुष्यामध्ये कणभर जर दुःख आलं तर त्याचा आम्ही मनभर करतो बघ, आणि मनभर सुख असतं त्याचा आम्ही कणभर करतो बघ. म्हणून तुला सांगतोय, लक्षात घे, प्रत्येकाच्या आयुष्यात काय केवळ काटेरी डंका आहेत? अगं डोळे उघडून पहा तरी प्रत्येकाला फुल पाखरासारखे पंख आहेत. अरे हिरव्या रानात पिवळ्या उन्हात जीव उधळून भुलायचं, मन मोकळं अगदी मोकळं करायचं. पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. व्यक्त व्हा, मुक्त व्हा आणि आनंदी जीवन जगा. अगं कसं व्यक्त व्हायचं आज तुला सांगून जाणार आहे बघ. आणि अतिशय आनंद मला होतोय, कारण आज कमीत कमी 10, 15, 20 हजार मातांच्या समोर मी उभा आहे. रोज लेकरांच्या समोर उभं राहतो बघ, रोज शाळेतल्या आणि कॉलेजच्या पोरांच्या समोर उभं राहतो बघ. पण तो आनंद वेगळा आणि आजचा आनंद वेगळा. लक्षात घे, एकदा रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. असाच खुर्चीवरती उभा होतो, असाच खुर्चीवरती उभा होतो. जवळजवळ 15,000 कॉलेजच्या पोरांना असं मुठीमध्ये ठेवलेलं होतं.
पण त्या शाळेनं 1ली ते 4थीची पोरं माझ्या मागं आणून बसवली होती, मला माहीतच नव्हतं. आणि त्यातलं एक 1लीचं पोरग एवढं कार्ट वांड होतं, रांगत रांगत आलंय, माझ्या खुर्चीच्या खाली कधी जाऊन बसलंय मला माहीतच नाही. आणि खुर्चीच्या खाली बसले, कार्यक्रम रंगात आल्यावर मला खालनं म्हणते, साहेब मागनं पॅन्ट तुमची फाटल्या. खुर्चीतनं उडी खाली टाकली. ही पोरं कधी काय करतील सांगता येत नाही. एकदा तर असाच हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. एक माता आपल्या लेकराला घेऊन आली होती. गोर गोमट पोरग त्या आईच्या मांडीवर बसलेलं होतं. आणि माझ्याकडे बघायचं आणि आपल्या आईला सांगायचं, मम्मी आपल्या बॉब सारखं दिसतंय या. मला एवढा आनंद झाला, म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतोय, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतंय. मी पण जरा मिशीला पीळ दिला आणि त्या पोराला म्हणलं काय र, तर त्यानं खालनं जोरात मला आरोळी दिली. म्हणला बॉब्स. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. आईनं तोंड दाबून धरल्यानंतर मी उठलो, म्हणलं का ग भगिने, भगिने का, कशासाठी? अगं एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतोय, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं तुझ्या घरामध्ये कोणी तर आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की का. तर ती म्हणाली, दादा गप्प बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 1 लिटर पाणी पिलन गप खाली बसलो. असं आता हे माझ्या बोकांडी आहे बघा, इथं एक लहान पोरग. आलं का लक्षात माथे? हे बाग हसवण्याच्या माध्यमातून तुझ्या काळजावरती पेरतोय बघ. हे बघ माथे, तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली पाहिजे. आज वसंत हंकारी आला फक्त हसवून गेला असं होता कामा नाही, लक्षात घे. वसंत हंकारी आला आणि आज काळजामध्ये काहीतरी पेरून गेला, याची जाणीव तुला करून देतो बघ. माते, तुझ्या पोटाला आलेलं पोर नेमकं कोण आहे याची जाणीव तुला झाली पाहिजे बघ. तुझ्या पोटाला आलेलं पोर नेमकं कोण आहे याची जाणीव तुला करून देतो बघ. हे बघ, 4 वर्षाचं लेकरू, 4 वर्षाचं लेकरू एकदा मातीमध्ये खेळत होतं. जिथपर्यंत माझा आवाज येतो तिथपर्यंत प्रत्येक मातेनं हे काळजामध्ये आज पेरून घ्यायचं आहे बघ. तू कोण आहेस, तुझ्या पोटाला आलेलं लेकरू कोण आहे याची जाणीव करून देतो, तेव्हाच खऱ्या अर्थानं आयुष्य काय आहे तुला कळेल बघ. 4 वर्षाचं लेकरू मातीमध्ये खेळत होतं बघ. तिने सांज झालेले होते, सूर्य मावळतीला चाललेला होता. आणि 4 वर्षाचं लेकरू आपल्या अंगणामध्ये खेळत होतं बघ. त्याची आई पळत पळत येते, अंगणामध्ये उभी राहते ना आपल्या लेकराला डोळं भरून बघते. 4 वर्षाचं लेकरू मातीमध्ये खेळत असतं, सूर्य मावळतीला निघालेला असतो आणि त्याची आई त्याला अलगद हाक देते, बाळा, बाळा. ही हाक लेकराच्या कानावरती जाताच 4 वर्षाचं लेकरू पळत पळत येतं बघ. पळत येतं आपल्या आई जवळ येतं ना आईला म्हणतं, आई मला बोलवलंस का ग आई, या आई मला हाक दिलीस का ग आई. त्यावेळेला ती माऊली म्हणते, हो बाळा, मी तुला हाक दिली, सूर्य मावळतीला निघालेला आहे, तिने सांज झालेली आहे, मला देवपूजेला बसायचं आहे. बाळा जा बागेमध्ये जाण, बागेतली चांगली चांगली फुलं घेऊन ये, मला देवासमोर अगरबत्ती लावायची आहे, पणती लावायची आहे, देवाला नैवेद्य दाखवायचं आहे. जा बाळा, जा बागेमध्ये जा आणि बागेतली चांगली चांगली फुलं घेऊन ये. 4 वर्षाचं पोरग, आईची आज्ञा असते, पळत जातं, बागेमध्ये जातं, बागेतली चांगली फुलं तोडतं, बागेतली चांगली फुलं तोडतं, ओंजळ भरतं, पळत आपल्या आईजवळ येतं आणि आईला म्हणतं, आई ही घे फुलं. त्या माऊलीचा ऊर भरून येतो, डोळ्यामध्ये पाणी येतं. आपल्या लेकराकडे बघत ती माऊली म्हणते, बाळा, बाळा,